नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या, त्याची डेफिनेशन आज या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ओके, एक लक्षात घ्या, आपण कशाबद्दलची माहिती घेत आहोत? आपण घेत आहोत माहिती कशाबद्दलची? प्रोटीनबद्दलची. हा प्रोटीन आहे. अरे बाबांनो, एक वाक्य लक्षात घ्या, प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? प्रोटीन हा बनलेला आहे तुमच्या मोनोसॅकराइड पासून, आणि तो मोनोसॅकराइड आहे अल्फा अमायनो ॲसिड. या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? प्रोटीन बनलेला आहे अल्फा अमायनो ॲसिड पासून. अरे बाबांनो, हा प्रोटीन कोण आहे? पॉलिमर आहे. आणि पॉलिमर कुणाचा? अल्फा अमायनो ॲसिडचा. आणि म्हणून अल्फा अमायनो ॲसिड पासून प्रोटीन तयार होतो. ओके, समजा आपण घेतलं प्रोटीन आणि याचं केलं आपण कंप्लीट हायड्रोलायसिस. काय केलं आपण? कंप्लीट हायड्रोलायसिस. ऐका बरं का, तुम्ही घेत असताना काय घेतलं? प्रोटीन. आणि या प्रोटीनचं तुम्ही काय केलंय? कंप्लीट हायड्रोलायसिस केलेलं आहे. ह्याला तोडलं आपण. तोडल्यानंतर काय तयार होतं? अल्फा अमायनो ॲसिड. Then there is formation of alpha amino acids. झालं. अरे बाबा, एक वाक्य लक्षात घ्या, आपण जेव्हा प्रोटीन घेतो, प्रोटीनचं आपण जेव्हा कंप्लीट हायड्रोलायसिस करतो, तेव्हा त्या ठिकाणी अल्फा अमायनो ॲसिड तयार होतो. आणि याच्यावरून आपण असं सांगू शकतो, बाबा प्रोटीन हा कशापासून बनलाय? प्रोटीन बनलाय अल्फा अमायनो ॲसिड पासून. म्हणून एक वाक्य कधीच विसरायचं नाही. प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? प्रोटीन हा बनलेला आहे अल्फा अमायनो ॲसिड पासून. प्रोटीन इज मेड अप ऑफ अल्फा अमायनो ॲसिड, अँड व्हेन प्रोटीन इज completely hydrolyzed, then it produces a large number of alpha amino acid. ठीक आहे. मग हा अल्फा अमायनो ॲसिड ज्याच्यापासून आपला प्रोटीन तयार झाला, तो अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. पहिल्यांदा ही लक्षात ठेवा. समजलं का? पण ही रिॲक्शन कशी होते, काय होते, ते पण तुम्हाला मी सांगू शकतो. कसं बघा, आता बघा, इथं काय घेत असताना हे NH2, ठीक आहे. परत काय इथं CH, परत काही R, C डबल बॉन्ड O, परत काही NH, परत काही CH, R, C डबल बॉन्ड O, NH, CH, R, आणि परत इथं काही येस C डबल बॉन्ड O, OH. ठीक आहे. हा कोण आहे? हा आता इथं बघा, आपण तीन अल्फा अमायनो ॲसिड आपण एकमेकाला जोडले, बरोबर आहे. प्रोटीनमध्ये असंच असतं, त्याच्यामधला हा छोटा भाग आहे. मग ह्याचं आता काय होईल? हायड्रोलायसिस होईल. आणि मग C डबल बॉन्ड O म्हणजे कार्बन नायट्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होईल. कळलं का? हो का? कार्बन नायट्रोजन मधला बॉन्ड होईल आणि याच्यापासून तयार होतील अल्फा अमायनो ॲसिड. म्हणजे कसं होईल? NH2 CH R C डबल बॉन्ड O आणि OH. तसंच पुन्हा हे तयार होईल, तसंच पुन्हा हे तयार होईल. अशा प्रकारे हा कोण आहे? प्रोटीन. या प्रोटीनचं आपण काय केलं? कंप्लीट हायड्रोलायसिस. तेव्हा तयार काय झालं? अल्फा अमायनो ॲसिड. हे आपण रिॲक्शनच्या द्वारे पण दाखवू शकतो. आणि मग तुम्ही जेव्हा हायड्रोलायसिस करता, ह्या बाजूला काय येतं? OH, आणि ह्या बाजूला काय येतं? H. हे झालं C डबल बॉन्ड O OH आणि NH2. अशा प्रकारचं रिॲक्शन काय आवश्यकता नाही, तरी पण तुम्हाला सांगितलं. पुढे आहे त्यावेळेस आपण बघूया. फक्त एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, प्रोटीनचं कंप्लीट हायड्रोलायसिस केल्यानंतर त्या ठिकाणी अल्फा अमायनो ॲसिड तयार होतो. याचाच अर्थ असा होतो, तुमचा जो प्रोटीन आहे तो कशापासून बनलेला आहे? अल्फा अमायनो ॲसिड. प्रोटीन हा कोण आहे? पॉलिमर आहे. तो कशापासून बनलेला आहे? मोनोमर पासून. तो मोनोमर कोण आहे? तो आहे अल्फा अमायनो ॲसिड. खलास खलास खलास. मग आता हा अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ओके, लिहून घ्या. अल्फा अमायनो ॲसिड काय बघायचं आपल्याला? अल्फा अमायनो ॲसिड. अल्फा अमायनो ॲसिड. ठीक आहे. आता बघा, आपल्याला ज्या कन्सेप्ट बद्दलची माहिती घ्यायचा, अल्फा अमायनो ॲसिड फार सोपा शब्द आहे. अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे असा ॲसिड. बघा बरं का, असा ॲसिड ज्याच्या अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलाय. अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला ॲसिड म्हणजे अल्फा अमायनो ॲसिड. फार सोपी व्याख्या आहे.
अरे बाबा, अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे काय? अशा प्रकारचा एक कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्या अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलाय त्याला म्हणायचं अल्फा अमायनो ॲसिड। अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्या कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे, अशा प्रकारच्या त्या कार्बॉक्सिलिक ॲसिडला म्हणलं आपण अल्फा अमायनो ॲसिड। मग आता कसं? आता बघा, हे C डबल बॉन्ड OOH म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड, ठीक आहे। आता हा कार्बन कुठला झाला? समजा मी असं काढतो, बघा नीट बघा, हा कार्बन, हा कुठला कार्बन आहे? येस, दिस इज कॉल्ड एज अल्फा कार्बन। हे R आहे इथं, आणि इथं परत काय NH2 आहे, ऐका बरं का। आता हा कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे। तुम्ही म्हणसाल गुरुजी, अरे पोरांनो ऐका, मी काय सांगतोय, तुम्ही म्हणसाल मला बाबांनो हा कार्बॉक्सिलिक ॲसिड का बरं? हो का, ह्याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप आहे म्हणून हा झाला कार्बॉक्सिलिक ॲसिड। आणि कार्बॉक्सिल ग्रुप जो आहे C डबल बॉन्ड OOH, ह्या ग्रुपचं नाव आहे कार्बॉक्सिल ग्रुप। आणि कार्बॉक्सिल ग्रुपच्या जवळचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन। जो कार्बन कार्बॉक्सिल ग्रुपला जोडलाय, कार्बॉक्सिल ग्रुपच्या जवळचा कार्बन म्हणजे अल्फा, आणि ह्या अल्फा कार्बनला जोडलाय NH2 ग्रुप। आणि लक्षात ठेवा, NH2 ग्रुपला म्हणतात अमायनो ग्रुप। NH2 ग्रुप इज कॉल्ड एज अमायनो ग्रुप। संपलं। मग आता हे जे स्ट्रक्चर आहे आपलं, हेच आहे अल्फा अमायनो ॲसिड। अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलाय असा ॲसिड आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे काय? अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला NH2 ग्रुप जोडलाय। अशा प्रकारचा जो कार्बॉक्सिलिक ॲसिड असतो, अशा प्रकारच्या कार्बॉक्सिलिक ॲसिडला म्हणायचं अल्फा अमायनो ॲसिड। म्हणजे अल्फा अमायनो ॲसिड हा अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला असतो। अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे। मग तेच लिहा, अल्फा अमायनो ॲसिड्स आर द कार्बॉक्सिलिक ॲसिड्स in which amino group is attached to the alpha carbon। बघा, अल्फा अमायनो ॲसिड्स आर द कार्बॉक्सिलिक ॲसिड in which amino group is attached to the alpha carbon। संपलं। अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलाय, दॅट इज कॉल्ड एज अल्फा अमायनो ॲसिड। आणि हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे। संपलं। मग आता याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण समजून घेऊयात, आणि हा संपूर्ण भाग व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा प्रयत्न करूयात। एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे काय? अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे। अल्फा कार्बन म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुपच्या जवळचा कार्बन। आता हा कुठला ग्रुप आहे? कार्बॉक्सिल ग्रुप आहे। ह्याला लागून असलेला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन। कार्बॉक्सिल ग्रुपच्या जवळचा चिटकून असलेला लगतचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन। समजलं का? आणि त्याला जोडलाय अमायनो ग्रुप। अशा प्रकारचा कार्बॉक्सिलिक ॲसिड ज्याच्या अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलाय, अशा प्रकारच्या कार्बॉक्सिलिक ॲसिडला म्हणतात अल्फा अमायनो ॲसिड। ओके। 20 प्रकारचे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे। आणि एक लक्षात घ्या, या अल्फा अमायनो ॲसिडमध्ये जो अल्फा कार्बन असतो तो कायरल असतो। वाक्य महत्वाचं आहे बघा, काय सांगितलंय की अल्फा अमायनो ॲसिड मधला अल्फा कार्बन हा कसा असतो? कायरल असतो। हा, ह्या वाक्याचा अर्थ नीट लक्षात घ्या। हा कोण आहे? अल्फा अमायनो ॲसिड। त्याचं स्ट्रक्चर काढलं मी इथं। आपलं वाक्य काय सांगालंय? आपलं वाक्य सांगालंय की बाबांनो, हा जो तुमचा अल्फा अमायनो ॲसिड आहे, अल्फा अमायनो ॲसिड मधला जो अल्फा कार्बन आहे तो असतो कायरल। द अल्फा कार्बन इन अल्फा अमायनो ॲसिड इज ए कायरल। तुम्ही म्हणसाल गुरुजी कायरल म्हणजे काय? पोरांनो ऐका, मी काय सांगतोय। अरे बाबा, असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय, अशा प्रकारचा कार्बन म्हणजे कायरल। उदाहरणार्थ समजा हा कोण आहे? कार्बन आहे। इकडे काय आहे? H। इकडे काय आहे? CH3। इथं काय आहे? NH2। इथं काय आहे? COH। समजा असं स्ट्रक्चर आहे। आता हा कार्बन इकडे H आहे, इकडे CH3 आहे, इकडे NH2 आहे, इकडे COH आहे। म्हणजे हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय। हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय, त्याच्यामुळं हा कार्बन झाला कायरल कार्बन। अरे बाबा, अशा प्रकारचा कार्बन जो 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला असतो, अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन।
वाक्य काय सांगतंय, वाक्य काय सांगताय का मी बाबांनो असं म्हणतोय, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, अल्फा अमायनो ऍसिड मध्ये असलेला अल्फा कार्बन हा कसा असतो, कायरल असतो. आहे का कायरल बघा. आता हे कार्बन आहे, हे एका बाजूला जोडलंय NH2 ला, एका बाजूला R, एका बाजूला COOH आणि एका बाजूला H. म्हणजे ह्या कार्बनच्या अल्फा कार्बनच्या चारही बाजूला असलेले आयटम्स किंवा ग्रुप वेगवेगळे आहेत, याचा अर्थ हा कार्बन कायरल आहे. परंतु ह्याला एक अपवाद आहे. ग्लायसिन हा अल्फा अमायनो ऍसिड आहे. ग्लायसिन हा अशा प्रकारचा अल्फा अमायनो ऍसिड आहे ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नसतो. कसं, आता बघा ग्लायसिन काढतो मी, हे कार्बन आहे, हे H आहे, हे H आहे, हे काय C डबल बॉन्ड OH आहे, इथे काय NH2. ह्याचं नाव काय, ग्लायसिन. आता ग्लायसिन मध्ये दोन H आहेत, म्हणजे हे दोन्ही सेम झाले. आपला नियम असा म्हणतो त्या कार्बनच्या भोवताली असलेले चारीच्या चारी आयटम्स किंवा ग्रुप वेगळे पाहिजेत. अरे बाबांनो, हे वेगळा आहे, हे वेगळा आहे, पण हे दोन्ही सेम झाले ना, त्याच्यामुळं हा कार्बन कायरल नाही. म्हणून आपण लक्षात घ्यायचं, अल्फा अमायनो ऍसिड मध्ये फक्त एकच अल्फा अमायनो ऍसिड असा आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय नसतो, कायरल कार्बन नसतो. मग त्याचं उदाहरण काय हे पण आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, लिहून घ्या. आता काय करू आपण, हा जो अल्फा अमायनो ऍसिड आहे, अल्फा अमायनो ऍसिडचं कन्फिगरेशन कसं असतं बघू आपण. अल्फा अमायनो ऍसिडचं कन्फिगरेशन दोन प्रकारचं असतं, L आणि R. आता काय करू आपण, अमायनो ऍसिड काढू. हां, अल्फा अमायनो ऍसिडचं कन्फिगरेशन, अल्फा अमायनो ऍसिडचं कन्फिगरेशन कसं असतं ते बघूयात आपण. ठीक आहे, कन्फिगरेशन दोन प्रकारचं असतं, एक असतं L, एक असतं R. एक असतं L आणि एक असतं R. मग त्याचा अर्थ काय होतो सांगतो. आता बघा, आपण काढूयात COOH, या ठिकाणी आपण काढूयात NH2, इथे काढूयात R, इथे काढूयात H. मग आता बघायचं, हे आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा आहे तुमचा अल्फा अमायनो ऍसिड. ओके, हा COOH या कार्बनला जोडला, हा झाला अल्फा, अल्फाला जोडला अमायनो, अल्फा अमायनो ऍसिड झाला. ओके, हे आहे अल्फा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर. मला काय सांगायचं आहे बाबांनो, ह्याचं कन्फिगरेशन कसं आहे. मग आता बघायचं, NH2 ग्रुप कुठं आहे, NH2 ग्रुप डावीकडे असेल तर L, NH2 ग्रुप उजवीकडे असेल तर R. मला सांगा ह्याच्यामध्ये NH2 ग्रुप कुठं आहे, लेफ्टला आहे, डावीकडे आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज L अल्फा अमायनो ऍसिड. बस, प्रोटीनचं हायड्रोलायसिस केल्यानंतर जो अमायनो ऍसिड असतो त्याचं कन्फिगरेशन कसं असतं, L असतं. L का बरं, कारण या तुमच्या अमायनो ऍसिडमध्ये NH2 ग्रुप हा डावीकडे असतो आणि जर अमायनो ग्रुप डावीकडे असेल दॅट इज कॉल्ड एज L कन्फिगरेशन. ओके, अजून एक महत्त्वाचं वाक्य ह्याच्यामध्ये R आहे. R म्हणजे काय, R म्हणजे साईड चेन, R म्हणजेच साईड चेन. आणि या Rच्या ठिकाणी कुठलाही ग्रुप असू शकतो. या ठिकाणी एखादा ॲडिशनल फंक्शनल ग्रुप सुद्धा असू शकतो. इट मे कंटेन्स ॲडिशनल फंक्शनल ग्रुप, ॲडिशनल फंक्शनल ग्रुप ह्या ठिकाणी असू शकतो. आरचा अर्थ होतो साईड चेन. या ठिकाणी दुसरा पण कुठलाही फंक्शनल ग्रुप सुद्धा असू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे काय त्याची माहिती या ठिकाणी आपण घेतली. अल्फा अमायनो ऍसिड म्हणजे काय, अशा प्रकारचा कार्बोक्सिलिक ऍसिड ज्याच्या अल्फा कार्बनला अमायनो ग्रुप जोडलेला आहे. अल्फा अमायनो ऍसिड तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन घेतलं त्याचं कंप्लीट हायड्रोलिसिस केलं तर अल्फा अमायनो ऍसिड तयार होतो. अल्फा अमायनो ऍसिड मध्ये असलेला अल्फा कार्बन हा कायरल असतो. त्याला एक अपवाद ग्लायसिन. अल्फा अमायनो ऍसिड जो प्रोटीनचा हायड्रोलिसिस केल्यानंतर तयार होतो त्याचं कन्फिगरेशन कसं असतं, L असतं. आणि लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये R म्हणजे काय, साईड चेन, आणि ज्या ठिकाणी एक ॲडिशनल फंक्शनल सुद्धा असू शकतं. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती अल्फा अमायनो ऍसिडच्या आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.